श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। आता अग्नी गुरु जो करणे, त्याची सांगेन लक्षणे, काना मना एक करणे, सावधपणे परियेसी। आता पुढला गुरु जो अग्नी त्याची लक्षणे सांगतो, ती कान आणि मन एकाग्र करून लक्षपूर्वक ऐक। अग्नी निज तेजे देदीप्यमान, साक्षात हाती न धरवे जाण, उदर मात्री साठवण, सर्व भक्षण निज तेजे। अग्नी आपल्या स्वाभाविक तेजानेच देदीप्यमान असतो, त्याला प्रत्यक्ष हातात धरता येत नाही, पण तो प्रत्येक प्राण्याच्या पोटात साठलेला असून स्वभावताच प्रदीप्त होऊन सर्व भक्षण करतो। तैसाची योगिया ही जाण, भगवत भावे देदीप्यमान, त्यासी धरावया अंगवण, नव्हे जाण सुरनरा। त्याचप्रमाणे योगीही भगवत भक्तीने देदीप्यमान असतो, त्याला धरण्याचे देवादिकांनाही सामर्थ्य नसते। हाती न धरवे खदिरांगारू, तैसा योगिया अति दुर्धरू, तयासी न शके आवरू, माया व्यवहारू गुणेसी। खैराचे रखरखीत निखारे जसे हातात धरवत नाहीत, तसा योगीही दुर्धर आहे, गुणांसह मायेचा व्यवहार त्याला आवरू शकत नाही। अग्नीसी जेवी मुखची पात्र, तैसे योगियासी उदर मात्र, ठेवा ठेवणे विचित्र, नाही पात्र गाठीसी। अग्नीचे पात्र जसे मुख, तसे योग्याचे पात्र उदर। कसलीही विचित्र ठेव ठेवण्यास त्याचपाशी दुसरे पात्र नसते। अग्नीने जे जे सेवणे, ते जाळूनी आपुल्या ऐसे करणे, यापरी सर्व भक्षणे, नाही स्पर्शणे मळासी। अग्नी ज्याचे सेवन करतो, त्याला जाळून तो स्वतः सारखे बनवतो, याप्रमाणे सर्व भक्षण करून तो मलिनतेला स्पर्शही करीत नाही। चंदन सुवासे दुर्गंध धुरे, निंब कडू ऊस गोडिरे, ते जाळूनी आकार विकारे, की जे वैश्वानरे आपणा ऐसी। सुवासिक चंदन असो किंवा दुर्गंधयुक्त पदार्थ असो, कडुलिंब असो किंवा गोड ऊस असो, अग्नी त्यांचा आकार विकार सर्व जाळून टाकून त्यास स्वतः सारखा करतो। तैसा योगी जे अंगीदारी, ते आत्मदृष्टी निर्धारी, दोष दवळून या दूरी, मग स्वीकारी निजबोधे। त्याप्रमाणे योगी ज्याचा अंगीकार करतो, त्याच्याकडे आत्मदृष्टीने अगोदर पाहतो आणि त्याचे दोष दूर घालवून आत्मज्ञानाने त्याला स्वीकारतो। भोग्य जे भोगू जाये, तेथ आत्मप्रतीती पाहे, भोगता तद्रूपची होये, हा भोगू पाहे योगिया। भोगता जे भोगावयास जातो, त्यात त्याला आत्मप्रतीती येते आणि तो भोगता तद्रूप होतो, हाच योग्यांचा भोग होय। अग्नीत पडिले जे समळ, ते अग्निमुखे होय निर्मळ, योगिया जे सेवी अळुमाळ, परममंगळ ते होय। अग्नीत जी अपवित्र वस्तू, ती सर्व त्याच्या मुखाने निर्मळ होते, त्याचप्रमाणे योगी जे काही किंचित सेवन करतो, ते सर्व पवित्र होते। अग्निमुखी यागू घडे,
तेडे अदृष्टे स्वर्ग जोडे, योगियाचे मुखी जे पडे, तेडे जोडे निजपद. अग्निमुखाने यज्ञ होतो, त्या कर्माने स्वर्ग प्राप्ती घडते. त्याप्रमाणे योग्याच्या मुखात जे पडते त्याने आत्मपदाची प्राप्ती होते. आणिक अग्नीचे चिन्ह ऐकराया सावधान, तेची साधकासी साधन, सिद्ध लक्षण सिद्धाचे. हे राजा, अग्नीचे आणखी एक लक्षण सावधान चित्ताने ऐक. तेच साधकाचे साधन आणि सिद्धांचे लक्षण आहे. भीतरी तेजस्वी वरी झाकिला, होमकुंडी अग्नी पुरिला, का यज्ञशाळे प्रज्वळला, याज्ञिकी केला महायागू. होमकुंडात पुरलेला अग्नी आतून तेजस्वी आणि वरून राखेने आच्छादिलेला असतो, किंवा यज्ञशाळेत त्याला प्रज्वलित करून याज्ञिक मोठा यज्ञ करतात. जो जो उपासका भावो जीवी, त्या त्या श्रेया ते उपजवी, पूर्वोत्तर अशुचित्वे आघवी, जाळूनी हवी सेवितू. उपासकांच्या मनात जो भाव असतो ते श्रेय अग्नी त्याला प्राप्त करून देतो. तो पूर्वोत्तर सर्व अशुचित्व अमंगलता जाळून टाकून हवी ग्रहण करतो. तैशीची योगियाची लीळा, भाविका प्रकट दिसे डोळा, एका गुप्तची होऊनी ठेला, न दिसे पाहिला सर्वथा. योग्याची लीला ही भाविकांच्या दृष्टीस अशीच पडते. तो कित्येकांपासून अगदी गुप्त असतो, त्याला शोधूनही कोठे सर्वथा सापडत नाही. ऐशियाच्याही ठाई, भावबळ भाविक पाही, अर्पिती जे जे काही, तेणे मोक्ष पाही मुमुक्षा. परंतु भाविक जन त्यालाही सर्व अर्पण करतात, त्यामुळे मुमुक्षु मुक्त होतो. ते पडतांची योगियांच्या मुखी, संचित क्रियमाणे असकी, जाळोनिया एकाएकी, करी सुखी निजपदी. ते सर्व योग्याच्या मुखात पडताच त्यांची संचित क्रियमाण सर्व कर्मे जाळून टाकून तो त्यास आत्मपद देऊन सुखी करतो. आणि कही अग्नीचे लक्षण, राया तुझ मी सांगेन जाण, जेणे सगुण आणि निर्गुण, दिसे समान समसाम्ये. हे राजा, ज्यामुळे सगुण निर्गुण साम्य भावाने एकरूप दिसते, ते आणखीही एक अग्नीचे लक्षण सांगतो, ते ऐक. अग्नी सहजे निराकार, त्यासी काष्ठानुरूपे आकार, दीर्घ चक्रवर्तुल थोर, नानाकार भासतू. अग्नी स्वभावतः निराकारच आहे. त्याला लाकडाच्या आकारानुरूप लांब, चक्राकार, वाटोळा किंवा नाना प्रकारचा आकार असलेला भासतो. तैसीची भगवंताची भगवत भक्ती, स्वमाया कल्पित कल्पना कृती, तेथ प्रवेशला सहज स्थिती, बहुधा व्यक्ती तो भासे. भगवंताची भगवत भक्ती ही तशीच आहे. तिची आकृती मायेच्या कल्पनेनुसार बनलेली आहे. त्यात सहज प्रवेश करणारा भगवंत अनेक स्वरूपांनी भासतो. जैसे गंगेचे एक जळ, भासे भवरे लहरी कल्लोळ, तैसा जगदाकारे अखिल, भासे सकळ जगदात्मा. गंगेचे जल एकच असते, पण ते जसे भोरे, लाटा, मोठाल्या लहरी यांच्या योगे निरनिराळ्या स्वरूपाने भासते, तसाच जगदात्मा सर्व विश्वाच्या आकाराने भासतो. का छाया मंडपींच्या चित्रासी,
दीप प्रभा भासे जैसी, राम रावण या नावेसी, दावी जगासी नटनाट्य. तैशा नाना विधा व्यक्ती, नाना मते नाना कृती, तेथ प्रवेशोनी श्रीपती, सहज स्थिती नाचवी. किंवा चित्रे दाखविण्याच्या मंडपात दीपप्रकाशाने जशी चित्रे दिसू लागतात आणि राम रावण इत्यादी नावांनी जगाला खेळ करून दाखवतात, त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्राणी, नाना तऱ्हेच्या आकृती, अनेक मते या सर्वात प्रवेश करून श्रीपती त्यांना स्वाभाविकरित्या नाचवितो. तैशी योगियाची स्थिती, पाहता नानाकार व्यक्ती, आपणिया ते देखे समवृत्ती, भेद भ्रांती त्या नाही. योग्याचीही तीच स्थिती आहे. अनेक आकारांच्या व्यक्ती पाहत असताही तो समवृत्तीने त्यांना आत्मरूप पाहतो, त्यामुळे त्याला भेदाची भ्रांती होत नाही. तेथ जे जे काही पाहे, ते ते आपणची आहे, या उपपत्ती उभवूनी बाहे, सांगता हे अवधूतू. त्यात तो जे जे पाहतो ते ते तो स्वतःच असतो, ही उपपत्ती अवधूताने हात वर करून सांगितली. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.